ही कथा आहे सृष्टीच्या प्रारंभीची, धर्म आणि अधर्म यांच्या संघर्षाची, महाबळेश्वरच्या पवित्र भूमीची आणि आदिशक्तीच्या दिव्य अवताराची। पद्मकल्पात महाबळ आणि अतिबळ नावाचे दोन राक्षस जन्माला आले, अत्यंत शक्तिशाली, अहंकारी आणि निर्दयी। तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेव स्वतः युद्धासाठी पुढे आले। भगवान विष्णूंनी अतिबळाचा वध केला। आपल्या भावाचा मृत्यू पाहून महाबळ संतापला। देवांनो, आता तुमचा अंत निश्चित आहे। तेव्हा त्रिदेवांनी आदिमायेला शरण जाऊन प्रार्थना केली। अहंकाराचा नाश निश्चित आहे। आदिमायेच्या प्रभावाने महाबळ शांत झाला। माझा मृत्यू तुमच्या हातून व्हावा, हाच माझ्यासाठी वर आहे। ब्रह्मा त्याच्या पायाशी, विष्णू गळ्याजवळ आणि महेश त्याच्या डोक्यावर स्थित झाले आणि अशा प्रकारे महाबळाचा अंत झाला। त्या स्थानाला महाबळेश्वर म्हणून ओळख मिळाली। याच पवित्र भूमीत त्रिदेवांनी स्वतः वरदायिनी देवीची स्थापना केली। ही देवी आजही भक्तांच्या इच्छा पूर्ण करते।